दिल्ली विधानसभा निवडणुकीत 70 जागांसाठी काल मतदान पार पडलं. या निवडणुकीत एकूण 699 उमेदवारांनी आपलं नशीब आजमावलं आहे. या सर्व उमेदवारांचं नशीब ईव्हीएम मध्ये आता कैद झालं आहे. येत्या शनिवारी म्हणजे 8 फेब्रुवारीला दिल्ली विधानसभेचा निकाल समोर येणार आहे. 2020च्या विधानसभा निवडणुकीत आपने मोठा विजय मिळवत 62 जागांवरती कब्जा केला होता, तर भाजपला केवळ 8 जागांवरती समाधान मानावे लागले होते. काँग्रेसला एकही जागा मिळाली नव्हती. मात्र यावेळी निवडणुकीचे चित्र वेगळे असल्याचे दिसत आहे. खरं तर दिल्ली विधानसभा निवडणुकीत खरी लढत ही आम आदमी पक्ष आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातच होती. आपने सत्ता कायम राखण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली, तर भाजपनेही ताकदीनिशी निवडणुकीत झुंज दिली. याशिवाय काँग्रेस, बसप आणि एमआयएम पक्षाने देखील निवडणूक लढवली. मतदान झाल्यानंतर आता विविध संस्थांचे एक्झिट पोल समोर आले आहेत आणि त्यानुसार दिल्लीत सत्ता परिवर्तन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बहुतांश एक्झिट पोल मध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही मोजक्याच म्हणजे फक्त 2 सर्वेक्षणांमध्ये मात्र आपचा विजय होईल असे भाकीत करण्यात आले आहे. त्यामुळे भाजप तब्बल 27 वर्षांच्या विजनवासानंतर दिल्लीत सत्ता स्थापन करेल का याची उत्सुकता निर्माण झाली आहे. पाहूयात विविध एक्झिट पोलचे अंदाज काय सांगतात. मॅट्रिकच्या एक्झिट पोलनुसार दिल्लीत भाजपला 35 ते 40 जागांवरती विजय मिळण्याची शक्यता आहे, तर आपला 32 ते 37 जागांवरती विजय मिळेल असे त्यांनी सांगितले आहे. काँग्रेसचा अक्षरशः धुव्वा उडण्याची शक्यता यांनी वर्तवली आहे. मॅट्रिकच्या एक्झिट पोलनुसार काँग्रेसला दिल्लीत विधानसभा निवडणुकीत 0 ते केवळ 1 जागा मिळण्याची शक्यता त्यांनी सांगितली आहे. चाणक्य स्ट्रॅटेजीनुसार आपला 25 ते 28 जागांवरती यश मिळेल, तर काँग्रेसला 2 ते 3 जागांवरच समाधान मानावं लागेल अशी शक्यता त्यांनी सांगितली आहे. भाजप मोठी मुसंडी मारण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत भाजपला 39 ते 44 जागांवरती विजय मिळेल असे त्यांनी सांगितले आहे. डीवी रिसर्चच्या पोलनुसार दिल्लीत भाजपला सर्वाधिक 36 ते 44 जागांवरती यश मिळण्याची शक्यता आहे, तर आपला 26 ते 34 जागांवरती यश मिळेल, तर काँग्रेसला एकाही जागेवरती यश मिळणार नाही असा अंदाज त्यांनी सांगितला आहे. पीपल्स इन्साइटच्या अंदाजानुसार आपला 25 ते 29 जागांवरती समाधान मानावे लागणार आहे, तर भाजपला 40 ते 44 जागांवरती यश मिळेल असे ते म्हणतात. तसेच काँग्रेसला 0 ते 1 जागेवरती समाधान मानावं लागण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. पोल डायरीच्या अंदाजानुसार भाजपला सर्वाधिक 42 ते 50 जागांवरती यश मिळण्याची शक्यता आहे, तर आपला 26 ते 34 जागांवरती यश मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसला 0 ते 2 जागा मिळतील असे ते म्हणतात. जेव्हीसीच्या पोलनुसार भाजपला सर्वाधिक 39 ते 45 जागांवरती यश मिळेल, आपला 22 ते 31 जागांवरती यश मिळण्याची शक्यता, तर काँग्रेसला 0 ते 2 जागा मिळतील असे ते म्हणतात. पी मार्कच्या पोलनुसार दिल्लीत भाजपला सर्वाधिक 39 ते 49 जागांवरती यश मिळण्याची शक्यता आहे, तर आपला 21 ते 31 जागा आणि काँग्रेसला केवळ 0 ते 1 जागा मिळण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. पीपल पल्सच्या पोलनुसार भाजपला तब्बल 51 ते 60 जागांवरती यश मिळण्याची शक्यता आहे, तर आपला केवळ 10 ते 19 जागांवरती यश मिळेल असे ते म्हणतात, तर काँग्रेसला एकाही जागेवरती यश मिळणार नाही असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. यांनी सर्वात जास्त जागा भाजपला दिलेल्या आहेत. वी प्रिसाइड आणि माइंड ब्रेक या 2 संस्थाच फक्त आपला सत्तेत बसेल असे भाकीत करत आहेत. वी प्रिसाइडच्या पोलनुसार आपला 46 ते 52 जागांवरती यश मिळण्याची शक्यता आहे, तर भाजपला 18 ते 23 जागांवरती यश मिळण्याची शक्यता आहे, तर काँग्रेसला 0 ते 1 जागेवरती यश मिळण्याचा अंदाज त्यांनी दिला आहे. माइंड ब्रिंकच्या पोलनुसार आपला या निवडणुकीत 44 ते 49 जागांवरती यश मिळण्याची शक्यता आहे, तर भाजपला 1 ते 25 जागांवरती यश मिळेल असे ते सांगतात, तर काँग्रेसला 0 ते 1 जागेवरती समाधान मानावे लागेल असेही त्यांनी सांगितले आहे. मतदानोत्तर चाचण्यांची सरासरी बघितली तर आपला 25 ते 31 जागा, भाजपला 36 ते 41 जागा आणि काँग्रेसला 0 ते 1 जागा मिळेल असा अंदाज आहे. 2015 मध्ये आपने 37 जागा, तर 2020 मध्ये 62 जागा आणि 54% मते मिळवली होती. मात्र यंदा या संख्येत मोठे घट दिसण्याची शक्यता आहे. काँग्रेसचा पुन्हा पराभव होईल असे बहुतांश सर्वेक्षणांचे निष्कर्ष समोर आलेले आहेत. अशा स्थितीत 8 फेब्रुवारी रोजी हे अंदाज कितपत खरे ठरतात याकडे सर्वांचे लक्ष असेल. सत्ता पालट होईल का की आप पुन्हा सत्तेत येईल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. तुम्हाला काय वाटते, दिल्लीमध्ये कोणाची सत्ता येईल हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.